नमस्कार प्रिय मित्रांनो. आज आपण एक अतिशय रोचक आणि पवित्र कथा ऐकणार आहोत. अंगारक गणेश चतुर्थीची पारंपरिक पुराण कथा. गणपती बाप्पाच्या भक्तांना अंगारकी चतुर्थीचा दिवस अतिशय महत्त्वाचा वाटतो. का ते जाणून घेण्यासाठी आणि या दिवसामागची अद्भुत गोष्ट ऐकण्यासाठी सज्ज व्हा. या कथेतून आपल्याला कळेल की गणपती बाप्पाच्या कृपेने एका साध्या भक्ताचे जीवन कसे परिवर्तन झाले आणि अंगारकी गणेश चतुर्थीला इतके विशेष महत्त्व का प्राप्त झाले. कथा ऐकताना शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण या अंतर्मुख करणाऱ्या प्रवासात भक्ती, चमत्कार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम आहे. चला तर मग सुरू करूया आजची कथा. प्राचीन काळची गोष्ट आहे. कृतयुगात अवंती नावाच्या सुंदर नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या पवित्र तीरी एक महान ऋषी राहत होते. त्यांचे नाव भरद्वाज मुनी. भरद्वाज मुनी वेदांताचे अगाध ज्ञान असलेले, अग्निहोत्री म्हणून प्रसिद्ध आणि गणपती बाप्पाचे परमभक्त होते. त्यांचा आश्रम दूर दूर प्रसिद्ध होता. ते आपल्या आश्रमात येणाऱ्या शिष्यांना आणि लहान मुलांना श्री गणेशाची महिमा सांगत भक्तिभावाने पूजा करण्यास प्रवृत्त करत असत. मात्र भरद्वाज मुनींच्या आयुष्यात एकच कमी होती. त्यांना स्वतःचे मूलबाळ नव्हते. या संतापक हृदयानेही त्यांनी आपली आस गणरायाच्या चरणी ठेवली होती. गणपती बाप्पा जो देईल त्यातच माझे भाग्य, असे म्हणत ते अखंड गणेशाची आराधना करत राहिले. एके दिवशी पहाटे भरद्वाज मुनी नेहमीप्रमाणे क्षिप्रा नदीत स्नान करण्यासाठी गेले. आषाढ महिन्याचा तो काळ होता. नदीचे पाणी शांत वाहत होते. मुनी महाराज सूर्योदयापूर्वीच पवित्र स्नान करून नदी काठावर ध्यानस्थ बसले. त्यांनी डोळे मिटून ओम गणगणपतये नमः जप सुरू केला. आसमंत शांत प्रसन्न होता. एवढ्यात पाण्यात हलकी हालचाल झाली म्हणून त्यांचे ध्यान भंग झाले. डोळे उघडून पाहतात, तो काय? एक अप्सरा त्या निर्जन नदीत जलक्रीडा करत होती. ती स्वर्गीय सुंदरी अत्यंत मनमोहक रूपाची होती. भरद्वाज मुनी क्षणभर तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या पवित्र तपोशक्तीमध्ये क्षणिक चलबिचल झाली, ज्यावर त्यांचे मुळीच नियंत्रण नव्हते. अशी एका तपस्व्याची नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया त्यांच्या देहातून उमटली. हळूहळू त्यांनी भान मिळवले आणि लज्जित होत डोळे मिटून घेतले. मन पुन्हा ध्यानात लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या एका क्षणात त्यांचा संचित तेजाचा एक अंश पृथ्वीच्या गर्भात विलीन झाला होता. भरद्वाज मुनींना आपली साधना भंग पावल्याची खंत वाटली. ते त्वरित तेथून उठून आश्रमात परत आले आणि अधिक कठोर तपश्चर्या करू लागले. दिवस, महिने जात होते. त्यांच्या मनात अप्सरेचं रूप विसरलं गेलं, पण त्या नदी तीरावर घडलेल्या घटनेचे फळ मात्र अदृश्यपणे पृथ्वीच्या कुशीत वाढत होते. काळाच्या प्रवाहात 7 वर्ष लोटली. 7 वर्षांनी एक सकाळी आश्रमाच्या परिसरात एक अद्भुत घटना घडली. भरद्वाज मुनी नेहमीप्रमाणे यज्ञकुंडासमोर बसून वेदपठण करत होते. इतक्यात त्यांना अंगणात एक अलौकिक तेजाची प्रभा दिसली. त्यांनी आश्चर्याने बाहेर येऊन पाहिले. तो समोर एक सुबक बालक उभा. सुगंधी फुलांच्या माळा, जास्वंदाच्या फुलासारखा रक्तवर्ण देह आणि चेहऱ्यावर दिव्य तेज असलेला तो बालक प्रसन्न हास्य करीत मुनींकडे बघत होता. भरद्वाज मुनी काही क्षण काहीच समजेना. हा बालक कोण? कुठून आला? तेवढ्यात नारायण नारायण असा मधुर शब्द झाला आणि आकाशातून देवर्षी नारद प्रकट झाले. हातात वीणा, कंठात नारायण नामाचा गजर. मुनींनी घाईघाईने उठून त्यांना वंदन केले. नारद हसले आणि म्हणाले, हे महामुनी, गणपती बाप्पा तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहेत. तुमची निस्वार्थ भक्ती पाहून त्यांनी तुम्हाला वरदान दिलं आहे. पहा, पृथ्वी मातेच्या गर्भातून जन्मलेला हा तेजस्वी पुत्र तुम्हाला प्रसाद रूपाने प्राप्त झाला आहे. भरद्वाज मुनींचा आनंद अद्वितीय होता. त्यांनी तत्क्षणी त्या बालकाला प्रेमाने उचलून आपल्या हृदयाशी धरलं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले.
गणपती बाप्पा मोरया, तुम्ही माझी मनोकामना पूर्ण केली, असे म्हणून ते त्या बालकाकडे पाहू लागले. बालकाचे अंग अंगारासारखे लाल तांबडे होते. जणू देह धगधगत होता, पण स्पर्श मात्र कोमल होता. मुनींनी प्रेमभराने त्या बालकाचे लाड करायला सुरुवात केली. इतका लाल भडक वर्ण, अगदी जणू हा अंगार कणाचापासून बनला आहे. मुनी प्रेमाने पुटपुटले. त्यावर नारद हसले आणि म्हणाले, मग ठरलं तर याचं नाव अंगारक ठेवा. हे अंगाराप्रमाणे तेजस्वी आहे. मुनींनाही ते नाव समर्पक वाटले. त्या दिवशीपासून त्या दिव्य बालकाचे नाव अंगारक ठेवण्यात आले. नारद मुनींनी भरद्वाजांना आणि अंगारक बालकाला आशीर्वाद दिला व गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या दोघांवर सदा अशीच अनुकंपा राहो, असे म्हणत ते गाणे गुणगुणत स्वर्गलोकाकडे निघून गेले. भरद्वाज मुनींनी त्या क्षणी मनोभावे गणपती बाप्पांचे आभार मानले. त्यांच्या आयुष्यात गणेश कृपेने प्रकाश आला होता. यानंतर भरद्वाज मुनींनी अंगारकचे पालनपोषण आपल्या पुत्रासारखे प्रेमाने केले. अंगारक बालक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आणि तेजस्वी होता. लहानपणापासूनच तो आश्रमात गुरुजनांकडून वेदविद्या शिकू लागला. भरद्वाज मुनी त्याला रोज गणपतीची कथा सांगत गणरायाचे मंत्र शिकवत असत. अंगारक देखील आनंदाने श्री गणेशाची उपासना करत होता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास, संध्याकाळी गणपतीची पूजा अर्चा हे तर त्याचे आवडते दिवस बनले. आश्रमातील इतर शिष्यांमध्ये अंगारक लाडका झाला. त्याच्या अंगी नम्रता आणि भक्तिभाव ओथंबून वाहत होता. अंगारक हळूहळू कुमारवयात प्रवेश करू लागला. तसे त्याच्या मनात एकाच गोष्टीची लग्न लागली, श्री गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन मिळवण्याची. वडिलांच्या व इतर गुरूंच्या कथा ऐकून त्याला मनोमन खात्री होती की प्रबळ तपश्चर्येने देव प्रसन्न होऊ शकतात. त्याच्या हृदयात गणपतीचे अनन्य प्रेम होतेच. शेवटी एके दिवशी अंगारकने ठरवले की आपण जंगलात जाऊन कठोर तप करायचे. आपले आराध्य गणपती बाप्पा प्रत्यक्ष समोर येईपर्यंत तप थांबायचे नाही. त्या संध्याकाळी आश्रमात सूर्यास्ताच्या आधी अंगारकने भरद्वाज मुनींसमोर आपली इच्छा व्यक्त केली. तो आदराने म्हणाला, गुरुस्थान, मी आता वनात जाऊन गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तप करण्याची इच्छा बाळगतो आहे. कृपया मला आशीर्वाद द्या. पित्यानं हा निर्णय ऐकला तेव्हा क्षणभर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. केवळ 13-14 वर्षांच्या आपल्या मुलानं असा कठोर निर्णय घ्यावा हे ऐकून त्यांचे मन चिंतेनं भरले. त्यांनी अंगारकला समजावत म्हटले, बाळा, एकटे वनात जाणं सोपे नाही. तिथे रानटी प्राणी, भयानक अंधार, अन्न पाण्याची ओढ, अनेक संकट येऊ शकतात. तू अजून लहान आहेस. इथे माझ्यासोबत राहूनही तू बाप्पाची उपासना करू शकतोस की. अंगारकाने नम्र पण ठाम उत्तर दिले, पिताजी, आपल्या छत्रछायेखाली मला काही कमी नाही, पण मनाला एकच आस आहे. बाप्पांचे मला प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. मी त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी प्राणपणाने तप करीन. गणपती बाप्पा माझी नक्कीच रक्षा करतील. भरद्वाज मुनी आपल्या पुत्राच्या दृढ निश्चयाने अंतर्मुख झाले. त्यांना जाणवले की अंगारकची भक्ती अगदी शुद्ध आणि प्रखर आहे. गणपती बाप्पा नक्की त्याची रक्षा करतील आणि त्याला वरदानही देतील. अखेर त्यांनी अंगारकची मान प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन मस्तकाला हात ठेवला आणि डोळे मिटून आशीर्वाद दिला. गणपती बाप्पा, तुला यशस्वी करो बाळ. तुझ्या मनोरथांची पूर्ती होवो. अष्टविघ्नहर्ता श्री गणेश, तू जे हितकर ठरवशील तेच घडू दे. पित्याच्या आशीर्वादाने अंगारकचे हृदय द्रवलं. त्याने गुरूंच्या पायी नम्रतापूर्वक वंदन केले आणि आश्रमातून प्रस्थान ठेवले. तरुण अंगारक एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. मार्गामध्ये त्याने पवित्र नर्मदा नदीची प्रदक्षिणा करण्याचा निर्णय घेतला, कारण नर्मदा परिक्रमा केल्याने मनाला स्थिरता आणि पवित्रता लाभते असा विश्वास आहे. कित्येक महिने तो नर्मदेच्या काठाने पदयात्रा करत राहिला. नर्मदेच्या विस्तीर्ण प्रवाहाला वंदन करून शेवटी तो एका निर्जन घनदाट वनात पोहोचला.
त्या ठिकाणी प्राचीन वृक्षांच्या सावलीत शांत परिसर पाहून अंगारकने ध्यानस्थ बसण्यास योग्य अशी जागा निवडली. त्याने मनात पित्याने दिलेला ओम गंग गणपतये नमहा हा गणेश मंत्र स्मरण केला आणि तप आरंभले. अंगारकची तपश्चर्या अत्यंत कठोर होती. दिवसेंदिवस तो उपवास करून ध्यानधारणा करत राहिला. प्रारंभी तो आपल्या आहारासाठी फक्त फळे, कंदमुळे यांवर जगत होता. पुढे पुढे अल्प जला वाचूनही तो तपस्येत तल्लीन झाला. त्याच्या अंगातील शक्ती अलौकिक श्रद्धेमुळे टिकून होती. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. दिवस गेले, महिन्यांचे वर्ष झाले आणि वर्षांची दशके लोटली. ऋतू बदलत होते. कधी रणरणते ऊन, कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी. अंगारक मात्र डोळे मिटून ध्यानस्थ होता. जंगलात त्याच्या सभोवती वाघ, सिंह फिरकून गेले. साप विंचूही सरपटले, परंतु त्याच्या अढळ ध्यानाला कुणीही विचलित करू शकले नाही. अंगारकची समाधी अभंग होती. सूर्य उगवत आणि मावळत होता. चंद्र येत आणि जात होता. दशके शतकामध्ये परिवर्तित झाली आणि अखेर अंगारकच्या अखंड तपश्चर्येला तब्बल 1000 वर्ष पूर्ण झाली. हे शक्य कसे? पण हो, त्याची समाधी इतकी गाढ होती की त्याला वेळेचे भानच राहिले नाही. देवलोकातूनही त्याच्या या अद्भुत तपशक्तीची चर्चा होऊ लागली. सर्व देव आश्चर्यचकित झाले. कोण आहे हा पराक्रमी योगी जो हजारो वर्ष एका जागी बसून गणपतीची उपासना करत आहे? स्वयं देवराज इंद्राला सुद्धा आश्चर्य वाटले. अखेर इंद्राने काही स्वर्गीय अप्सरांना अंगारकची तपस्या भंग करण्यासाठी पाठवले. काही अप्सरांनी त्या वनातील अंगारक समोर नृत्य करून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण जसेच त्या अप्सरा त्याच्यासमोर थिरकू लागल्या, अचानक ध्यानमग्न अंगारकच्या देहातून एक तेजस्वी अग्निगोळा बाहेर पडला आणि थेट त्या अप्सरांवर जाऊन आपटला. अप्सरा घाबरून दूर फेकल्या गेल्या. तेव्हा देवांना उमगले की हा तपस्वी कोणी सामान्य मानव नव्हे, याच्या मागे स्वयं परमेश्वराची कृपा आहे. इंद्रानेही मग आपल्या प्रयत्नातून हात नजात घेतला आणि अंगारकच्या तपाकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला. अखेर एक दिव्य संध्याकाळी त्या कठोर तपाला फळ आलं. तो दिवस होता संकष्टी चतुर्थी, कृष्ण पक्षातील चतुर्थीची तिथी, जी गणरायाला अत्यंत प्रिय मानली जाते. विशेष म्हणजे तो वारही मंगळवार होता, जो गणपतीचा दिवस समजला जातो. त्या रात्री चंद्र उगवण्याची वेळ होत आली होती. चतुर्थीच्या चंद्रोदयाकडे डोळे मिटून बसलेल्या अंगारकची एकाग्रता शिगेला पोचली. इतक्यात आकाशातून एक तेजस्वी प्रकाशकिरण अंगारकच्या समोर अवतरला. त्या प्रकाशातून मंगलमूर्ती गणराय प्रकट झाले. गणपती बाप्पा प्रत्यक्ष समोर अवतरलेले पाहून अंगारकने आश्चर्याने डोळे उघडले. समोरच हत्तीचे मुख आणि मोठे उदर असलेले करुणामय डोळ्यांचे गणेशदेव उभे होते. त्यांच्या हाती कमळाचे फूल आणि मोदकांनी भरलेले पात्र होते. चरणांशी त्यांचे वाहन मुष्कराज वंदन करत होते. अंगारकच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तो थरथरत्या आवाजात उद्गारला, "गणपती बाप्पा, खरंच आपण समोर आला आहात. माझं तप पूर्ण झालं देवा." आणि हे म्हणताच तो आनंदाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी गणरायाच्या पवित्र चरणांवर कोसळला. गणपती बाप्पांनी स्नेहाने अंगारकच्या डोक्यावर हात ठेवला. "उठ वत्सा," अशी प्रेमळ आज्ञा बाप्पांनी दिली. अंगारकने दोन्ही हात जोडून डोळे पुसत मंदसेनं उभा राहिला. गणपती बाप्पा मंदस्मित करत म्हणाले, "तुझी अखंड भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला जे हवे ते वर माग." चारही बाजू डिवाइन प्रकाशाने उजळून गेल्या. गणेशाचे शब्द कानावर येताच अंगारकला क्षणभर स्वप्नवत वाटले. ज्यासाठी त्याने शतके तप केले, तो क्षण अखेर उगवला होता. प्रथम त्याच्या डोळ्यासमोर भरद्वाज मुनींचा चेहरा तरळला. "देवा, तुझं दर्शन मिळालं, आता आणखी काय मागू?" त्याच्या मनात विचार आला.
अंगारकने जमिनीला वंदन करून नम्रतेने म्हटले, देवा, मला काही धनदौलत नको, की यश मान देखील नको. तुमचे स्मरण माझ्या हृदयात सदैव आहे. हीच माझ्यासाठी मोठी कृपा. तरीही जर आपण मला वरदान द्यायचेच ठरवले आहे, तर एक कृपा करा. मला स्वर्गात राहून देवांसोबत अमृतपान करण्याचं भाग्य लाभू दे आणि माझं नाव त्रिभुवनात अजरामर होऊ दे. आणि सर्वात महत्त्वाचं वरदान म्हणजे आजच्या ज्या पवित्र चतुर्थी दिवशी आपण माझ्यावर प्रसन्न झाला आहात, तो चतुर्थी दिवस भविष्यात सर्व भक्तांच्या दुःखनाशक आणि कल्याणकारी ठरो. अंगारकाचे निस्वार्थ मागणे ऐकून गणपती बाप्पा अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी आनंदाने तथास्तु म्हटले आणि वरदहस्त अंगारकच्या मस्तकावर ठेवून वरदान जाहीर केले. हे अंगारका, तुला जे हवे आहे ते सर्व पूर्ण होईल. तू भूमिपुत्र आहेस, म्हणून लोक तुला भौम या नावानेही ओळखतील. तुझा वर्ण अग्नीच्या अंगारासारखा लाल आहे, म्हणून तुझे अंगारक हे नाव लोकश्रुत होईल. तसेच तू जगाचे कल्याण साधणार असल्याने तुला मंगळ हे शुभनामही प्राप्त होईल. आजचा वार मंगळवार आहे आणि तिथी चतुर्थीची. पुढे भविष्यात जेव्हा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल, त्या प्रत्येक दिवसाला तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हटले जाईल. या अंगारकी चतुर्थीच्या एका व्रताने भक्तांना 21 संकष्टी चतुर्थींचे पुण्य लाभेल. तुझ्या सहस्र वर्षांच्या तपस्येचे पुण्यही युगानुयुगे त्या उपासकांना मिळत राहील आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जे भक्त हे व्रत करतील ते जन्मोजन्मींच्या सर्व ऋणातून मुक्त होतील आणि सर्वात शेवटी तुझी इच्छा प्रमाण होईल. तुला स्वर्गातील ग्रहांच्या मंडळात उच्च स्थान मिळेल. तू देवांमध्ये मंगल ग्रहाचा अधिष्ठाता म्हणून विराजमान होशील आणि सदैव अमृताचा आस्वाद करून अमरत्व उपभोगशील. गणपती बाप्पा, कितीतरी मोठे अनुग्रह दिलेत आपण मला. मी अखंड आपला ऋणी राहीन. मला आपल्या चरणी स्थान दिलंत, हे माझं परम भाग्य. अंगारकने गदगदित कंठाने असे म्हणत पुन्हा गणरायाच्या चरणांना मस्तक लावले. गणपती बाप्पा प्रसन्न मुद्रेने त्याला आशीर्वाद देत म्हणाले, वत्सा, आता तू जा. तुझं कार्य सिद्धीस गेलं आहे. अशा प्रकारे गजाननाने आपल्या प्रिय भक्ताला अमूल्य वरदान देऊन संतुष्ट केले. काही क्षणातच गणपती बाप्पा त्याच्या समोरून अंतर्धान पावले. दिव्य प्रकाश हळूहळू मावळला आणि पुन्हा वनातील चांदण्यांनी युक्त रात्रीचे प्रकाश पसरे दिसू लागले. अंगारक काही वेळ स्तब्ध उभा राहिला. हे सर्व स्वप्न तर नव्हते ना, असा विचार त्याच्या मनात आला. पण लगेचच त्याच्या रोमरोमात एक नवी चेतना भरून आली होती. भरद्वाज मुनींनी दिलेल्या गणेश मंत्राचा जप त्याच्या ओठी आपसूक उमटला. त्याने जाणले की हे स्वप्न नसून सत्य आहे. मग अंगारक टळटळीत चंद्राकडे पाहत उघड्या आकाशाखाली उभा राहून आनंदाश्रूंनी बाप्पाचे पुन्हा एकवार आभार मानू लागला. गणेशाचे वरदान मिळाल्यानंतर अंगारक संन्यासासारखे शांत आणि कृतार्थ जीवन जगू लागला. थोडे दिवस त्याने त्या तीर्थभूमीत वास्तव्य केले आणि नंतर आपल्या गुरुवडिलांना भेटण्यासाठी आश्रमाचा मार्ग धरला. 1000 वर्षांनी तपश्चर्या संपून पुत्र परत येतो आहे हे पाहून भरद्वाज मुनींचे हृदय आनंदाने भरून आले. त्यांनी अंगारकला कडकडून मिठी मारली. अंगारक आता दिव्य तेजाने झळकत होता. त्याच्या डोक्यावर देवत्वाचे अदृश्य मुकुट असल्यासारखे भासत होते. भरद्वाज मुनींनी लगेच मंगलद्रव्यांनी अंगारकचे औक्षण करून त्याचे स्वागत केले. अंगारकने वडिलांना संपूर्ण वृत्तांत सांगितला. आपली तपकथा आणि गणपती बाप्पाकडून मिळालेल्या अमूल्य वरदानांची गाथा. हे सर्व ऐकून भरद्वाज मुनींच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले. माझा पुत्र आता देवतुल्य झाला आहे. याहून मला अजून काय हवे, असे ते भावनाविवश होऊन म्हणाले. अवंती नगरीत हळूहळू वार्ता पसरली की भरद्वाज मुनींचा पुत्र अंगारक हा गणेश कृपेने अमर आणि देवसमान झाला आहे.
लोकांनी आनंदाने त्या परमभक्ताचे स्वागत केले. स्वतः नगराधिपतीने अंगारकचा सत्कार करून त्याला सन्मानित केले. अंगारक मात्र लौकिक सन्मानात अधिक रमला नाही. त्याचे मन आता केवळ गणपतीची अधिकाधिक सेवा करण्याकडे होते. काही दिवसांनी त्याने ठरवले की ज्याच्या कृपेने आपले जीवन उजळले त्या गणपती बाप्पासाठी एक सुंदर मंदिर बांधावे. नगराधिपती आणि जनतेच्या सहाय्याने अवंती नगरीत एक भव्य गणेश मंदिर उभारण्यात आले. स्वतः अंगारकने त्या मंदिरात गणपतीची भव्य मूर्ती स्थापली. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी तो भावुक होऊन म्हणाला, हा गणेश विग्रह मंगल मूर्ती म्हणून ओळखला जाईल, कारण जगाच्या कल्याणासाठी मंगलकर्ता गणपती येथे विराजमान झाला आहे. त्या मंदिरात दिवस रात्र गणपती बाप्पा मोरया चा गजर सुरू झाला. अंगारकने आपल्या हातांनी स्थापित केलेल्या त्या मंगलमूर्ती गणेशाची कीर्ती दूर दूरवर पसरली. आख्यान पुढे असे येतं की नंतर काही काळाने अंगारक आपल्या देहासकट स्वर्गलोकाला गमन करून गेला. गणपती बाप्पांच्या वरदानाप्रमाणे त्याला आकाशातील ग्रहमंडळात उच्च स्थान प्राप्त झाले. तो मंगळ ग्रहाचा देव म्हणून प्रतिष्ठित झाला. आज रात्रीच्या आकाशात तांबड्या प्रभेने चमकणारा जो मंगलतारा दिसतो तो हाच अंगारक होय, असे संत कथाकार मानतात. त्यानंतर जेव्हा जेव्हा मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आली तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाऊ लागली. तेव्हापासून आज तागायत गणपतीचे असंख्य भक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत मोठ्या श्रद्धेने पाळतात. असे म्हणतात की जो कोणी अंगारकी चतुर्थीला उपवास करून सायंकाळी गणेश पूजन करतो त्याची सर्व संकटे दूर होतात. जे भक्त दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकत नाहीत ते अंगारकी चतुर्थीला मात्र आवर्जून उपवास करतात, कारण शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे एका अंगारकी व्रताचे पुण्य हे 21 साध्या संकष्टी व्रतांच्या पुण्याइतके मानले गेले आहे. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व ऋण आणि दोष दूर करतो, अशी श्रद्धा आहे. या प्रकारे एका साध्या भक्ताच्या तपोबलाने आणि गणेशाच्या कृपेने अंगारकी गणेश चतुर्थी या दिवशी अद्वितीय महिमा प्राप्त झाला. आजही लाखो गणेश भक्त या दिवशी उपवास, पूजा, अर्चा करून बाप्पांचे आशीर्वाद मिळवतात. भक्तीची ताकद आणि परमेश्वराचा करुणा वर्षाव हेच या कथेतून आपल्या मनावर बिंबते. विघ्नहर्त्या गणरायाच्या लीलेचा महिमा खरोखर अपरंपार आहे. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कमेंटमधून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबतही ही कथा शेअर करा आणि अशाच सुंदर पौराणिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया!